भारतातलं हे निसर्ग संवर्धन सध्या आपण कुठल्या स्टेजला आहे किंवा काय पद्धतीने आपण वेलकम करतो? तुमचा अनुभव काय सांगतो? आत्ताचा जर आपण विचार केलात ना, तर भारताची परिस्थिती अशी आहे, की म्हणजे तुम्ही आता जैवविविधतेच्या समृद्धतेचा विचार एक पहिला मुद्दा मांडला होता. तर त्याच्यामध्ये जगाचा विचार जर केला, तर भारताच्या भूमी जर आपण जे क्षेत्रफळ गणिताच्या भाषेत गेलो, तर जगाच्या फक्त 2.4% आहे. आणखीन जर आपल्या भारतामध्ये असलेली जैवविविधता असा जर विषय केला, तर जगाच्या 8% आहे. तर ही फक्त 2.4 मध्ये 8% जैवविविधता ही खूप मोठी आहे. पण म्हणजे त्यामुळे भारताला महाजीविदता देश किंवा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री असं म्हणजे ही नोंदवलं जातं. 1% तुमच्या मते ही खूपच वन ऑफ द बेस्ट बिगेस्ट आहे. हो, जैवविविधता हो. आहे. जगामध्ये आपलं म्हणजे आता त्यांनी अनेक क्रायटेरिया लावले होते त्याच्यात की इतके पर्सेंट नेटिव्ह प्लांट्स असायला पाहिजेत वगैरे वगैरे. तर त्या क्रायटेरियावरती जगामधची एक लिस्ट बनवली की जे 21 देशच फक्त त्याला मॅच करतात आणि त्याच्यामध्ये भारताचा 8वा नंबर आहे. तर म्हणजे व्हेरी गुड. तर त्या दृष्टीने आपण खूपच एक आपल्याला खरं तर अभिमान वाटला पाहिजे की अशा एका मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीमध्ये आपण राहतो. पण दुसरीकडे जर बघितलं तर ही सर्व बायोडायव्हर्सिटी असते ती त्याच्यासाठी अनेक फॅक्टर्स असतात. तर त्यामुळे सगळीकडे अख्ख्या भारतभर ही काही इक्वली डिव्हाइड नाहीये. तर भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ती जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण धरलं तर आपण ज्या सह्याद्रीत राहतो तो पश्चिम घाटाचा भाग आहे. तर पश्चिम घाटात भरपूर आहे. हिमालयाच्या भागात आहे. नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे तो हिमालयाचाच पार्ट आहे, पण एकंदरीत बायोजिओग्राफिकली तो जरा आपण वेगळा मानतो. तर नॉर्थ ईस्टमध्ये आहे आणि अंदमान निकोबारमध्ये. तर हे 4 भाग असे आहेत की ज्या ठिकाणी भारताची बायोडायव्हर्सिटी खूप आहे. पण थोडक्यात की तिथेही आता विकासाची कामं खूप येत आहेत. म्हणजे तुमचा जो पुढचा प्रश्न होता. तर त्यामुळे ह्या सर्व भागाला धोका आहे. आणखीन मग जशी मेगा बायोडायव्हर्सिटी अशी कन्सेप्ट आहे, तशी हॉटस्पॉट अशी एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक क्रायटेरिया काय लावलेत की अमुक एक म्हणजे जवळपास 70 म्हणजे काहीतरी टक्के तुमचं नेटिव्ह प्लांट्स एक नष्ट व्हायला असतील, तर ते तुमचं हॉटस्पॉट आहे. म्हणजे आधी विविधता आहे, पण त्यातले काहीतरी 40-50% तुमची नेटिव्ह प्लांट्स नष्ट झालेली आहेत. म्हणजे थोडक्यात ती नेटिव्ह प्लांट नष्ट झाली म्हणजे पुढची बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण झालेला आहे. तर अशांना हॉटस्पॉट म्हणायचं असं एक कन्सेप्ट आहे. आणि मी जे आत्ता सांगितले ते चारही हे हॉटस्पॉटमध्ये आहेत भारतातले. तर त्यामुळे आपण एका बाजूला म्हणतो की आपण मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहोत, पण त्याचबरोबर ते आपले सर्व जिथे डायव्हर्सिटी आहे ती धोक्यात आहे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल आपण सजगतेने बघणं गरजेचं आहे.